निवृत्तीनाथांचा महिमा काय वर्णन करावं. नवे 1956 साली आनंद काणे म्हणून एक महान भगवत भक्त होऊन गेले. त्यांना निवृत्तीनाथांनी सहदेव दर्शन दिलं. काय अधिकार असेल महात्म्यांचा, काय भक्ती असेल व त्यांची. असं म्हणून ही पौषवारी मध्ये लक्षात घ्या. जसं ज्ञानोबा माऊलींची संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला असतो. ज्ञानोबा माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी, नामदेवरायांचा आषाढ वद्य त्रयोदशी. आषाढीची वारी वेगळी, कार्तिक वारी वेगळी समाधीला, पण निवृत्तीनाथांची वारी ही मध्येच. याला कारण वैकुंठवासी गंगागिरी महाराज सरला भेटचे आणि आपले नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सोपूळ गावातील पाटील बुवा रत्नाजी उगले हे महाराज आहे. विठ्ठल. दुसरी गोष्ट आज मी हे सांगत होतो, आज एकादशी आहे. लक्षात घ्या, एकादशीवर एवढं चिंतन करता येईल ते बस. काय बोलतो विचारता सोय नाही. एकादशीवर एवढं 15 दिवसा येते एकादशी. कार्यानं तरी व्रत साहेब. अरे 15 दिवसात एकादशी, ते का बरं तुम्ही करते नाही एकादशी? तुझोबराचा जाप करतात. जाप काय तुझा जीव जातो एकादशी. फराळाच्या मिसे धनी केसी किंवा अम्माव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशी तुझोबर नामदेवराय वर्णन जातो. नामदेवरायांचा सुपुत्र वर्णन जातो नारायण महाराज. अम्माव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी आणि ज्ञानोबा साधन. आमचा विषय हरी कीर्तन, आमचा दुसरा विषयच नाही. किंवा तुटोबर या ठिकाणी वर्णन करतात. एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची व्यक्ती होईल देणं. काय वर्णन करतात महाराज. आज षटतीला एकादशी. मला हे सांगायचं होतं, खरं बघितलं तर आज जागर आहे. आज जागर आहे. आता श्री आज जागर या दिंडीचा जागर आहे. खरं मागणी पण आपण घ्यायला पाहिजे होता. तुम्ही विश्वनाथ दीनरंत मी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडिलो वराडी. पण वाटलं मी दुपारी असंच मठामध्ये विचार केला. म्हणलं हा अभंग परवा विरगावच्या दिंडीमध्ये घेतला होता. म्हणून म्हणलं ब्रह्ममूर्ती संत जेटी अवतरले उद्धराय आले तीन ज्या ब्रह्मातीच त्यांची वंदिती पावणे हा ज्यांचा अधिकार. या अभंगावर चिंतन करू. पण माऊली म्हणले अभंग सोपा घ्या, आम्हाला म्हणता येईल असं मग माऊलींच्या मान्य देऊन, त्यांच्या विनंतीला मान देऊन हा अभंग निवडला. विठ्ठल. धन्य शब्दावर जगत गुरु तुटवारांचे भरपूर अभंग. धन्य माता पिता तयाची, धन्य कुंडलिका बहु बरे केले. नवे ज्ञानोबा माऊली सुद्धा वर्णन करतात. जो स्वतःच्या मार्गाने जाईल तो वाया जाईल, पण जो हरिपाठी स्थिरावला तो धन्य. हरिपाठी स्थिरावला मनोमार्गी केला तो येथेची मुकला. हरिपाठी स्थिरावला तो धन्य. नवे धन्य ती आरण रत्नाची ती ठाण. सावता महाराजांचं वर्णन नामदेवराय करतात. काय वर्णन करावा. नवे या विश्वाचे जे गुरु आहे, विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू, त्यांना एका ठिकाणी धन्यता देताना नाथ महाराज वर्णन करतात. धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरुणी गेले त्रैलोक्य पावन. किंवा कान्होपत्र वर्णन करतात. धन्य निवृत्ती राया. काय वर्णन करावं. धन्य ज्ञानदेव सोपान सतया. धन्य निवृत्ती राया. 4 वेळा शब्द धन्य वापरलेला आहे. बरं, भरपूर धन्य शब्द. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन. किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. किती अभंग आहे, पण आपण ही गाथा वाचत नाही. आपण फक्त माथामध्ये वेदच ठेवतो, नाही त्याची घेती शिरी. तो काय वर्णन करतो. आपण डोक्यामध्ये भलतच घेतो. आपण गाथा वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही. हे संतांनी तुमच्या आमच्यावर उपकार केलेले, म्हणून तर येथे उपचारासाठी. लक्षात घ्या, येथे उपचारासाठी ते वैकुंठावरून तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी आलेले. आज पौषवारी आहे, वद्यवारी आहे, एकादशी आहे, निवृत्तीनाथांचा वारी सोहळा आहे. आणि आजची एकादशीचं महत्व आहे षटतीला एकादशी. मी हे सांगत होतो. षटतीला, षट म्हणजे 6. आता बघा कुणी आजची एकादशी केली ते बघा. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. तसं बघितलं तर ही निवृत्तीनाथांची वारी मकर संक्रांतीच्या पर्वकाळावर येत असते. काही वेळेस मागा पुढे होती 10-15 दिवस, काही वेळेस 2 दिवसाच्या अंतरावर होती. म्हणून तर तुटोबराला म्हणावं लागलं, देव तिळी आला डोळे डोळ जीव झाला साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. आपल्या अंतराचा मळ जर घालवायचा असेल किंवा आपल्याला पर्वकाळ जर साधायचा असेल तर देव तिळी आला पाहिजे. मग तो तिळी, मग आज षटतीला एकादशी आहे. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. 6 प्रकारचं कर्म आपण केलं गेलं पाहिजे, तेव्हा आजची एकादशी खरी ठरली असं म्हणता येईल. विठ्ठला.